चला, स्कॉलरशिप सराव प्रश्न भाग 29 मध्ये आपण बघणार आहोत संख्या सहसंबंध यामधील प्रश्न बघणार आहे आपण, जे की स्कॉलरशिपच्या दृष्टीने मुलांना उपयोगाचे असतील आणि सरावामुळे त्यांचं जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल असे सराव प्रश्न घेतल्यामुळं. तर चला बघूयात. आता पहिला प्रश्न बघा. 43 ला 49 आहे, तर 52 ला किती येणार? 49. कशावरून येणार? कारण की 4 आणि 3 7, 7 चा वर्ग 49 किती येणार? 4 अधिक 3 केल्यावर किती आलं? 7. आणि 7 चा किती आलं परत? 7 चा वर्ग किती झाला? 49. मग ह्याचं सांग कसं करणार मग? 5 आणि 2 7. हा, 5 अधिक 2 आलं किती? 7. 7. हा, आणि परत 7 चा वर्ग 49. 7 चा वर्ग 49. ठीक आहे, म्हणून पहिला ऑप्शन आला का बरोबर? 49. चला, दुसऱ्याला काय केलंय बघा बरं जरा. काय वाटतं? 9 च्या मागचा अंक 8, 9 8 ते 72. आता 11 च्या मग हा, आता 11 च्या मागचा 10. 11 गुणिले 10 110. 110. बघा बरं जरा असं. हा, अजून एक दुसरं. बर, अजून एक दुसरं लॉजिक लागतंय, ते कोणतं असेल सांग? अजून एक लागतंय ह्याच्या बरोबरच. ते पण तुझं बरोबर आहे, पण तरी अजून एक लॉजिक आहे त्याला. बेरीज 7 आणि 2 9. नाही, मग 1 आणि 1 2 कुठं आलं ना? तिथं आलंच नाही की. काय करायचं बघ बाळा. हे 9 चा वर्ग किती आहे? 81 वजा 9 केला तर हा, 81 वजा 9 केल्यावर किती येणार? 72. नक्की ना? हो. हा, 81 वजा 9 केलं का 72 आलं. मग आता ह्याच सांग, 11 चा वर्ग किती आला? 121. 121 वजा किती करायचा? 110. 11 म्हणजे 1 1 0 आणि 2 गेलं 1. 110 आलं का लक्षात? म्हणजे तुझं दोन्ही लॉजिकने आन्सर बरोबर होतं. पहिलं कोणतं लॉजिक वापरलं होतं आपण? तू सांगितलेलं कोणतं होतं? तर 9 गुणिले 8 केलं 9 8 72 म्हणजे पाठीमागची संख्या, आणि 11 गुणिले 10 केलं तर 11 110. म्हणजे आपली दोन्ही लॉजिक बरोबर आहेत. कळालं का? आता दोन्ही ह्यानं गेलं तरी चालतंय, म्हणजे कुठल्यानेही जरी असं तुझं तुला पटपट आकलन व्हायला पाहिजे. चला सांगा पुढच्याचं काय केलंय बघा जरा आता. 5 च्या पुढचा 6 6 35. 7 च्या पुढचा 8 7 8 56. 7 8 56. अजून एक लॉजिक आहे त्याच्यामध्ये. 5 चा वर्ग 25. 25 अधिक 5. 7 चा वर्ग 49 अधिक 5. बरोबर बरोबर. काय म्हणलीस? 5 चा वर्ग किती? 55 54 येते. 5 चा वर्ग केला तर किती आलं? 25. 25 आणि अधिक किती? 5 20 आलं ना. आणि 7 चा वर्ग बरोबर आहे, ठीक आहे. 56. हा, 49. 49 मध्ये 7 मिळवायचं ना. 9 आणि 7 16 झाले, आणि हे 5 म्हणजे 56. म्हणजे ऑप्शन क्रमांक कितवा बरोबर असू शकतोय? चौथा. आलंय का लक्षात आता? ह्याला काय वापरलं असेल बघ बरं. काय असेल बरं? आणि आपल्याला पर्याय मधलाच ऑप्शन शोधाय, म्हणजे त्या पर्याय मधलाच तुला आलं पाहिजे ना उत्तर. आपल्याला काय येतं ह्याच्यापेक्षा पर्यायामध्ये काय दिलं हेच तुम्हाला महत्वाचं राहतं ना. त्याच्यामुळे शेवटचा तर येणार नाही 2004. पलीकडे सरक बाळा. हा, बोल. हा, असं बस. 12 चा वर्ग हा, 144. बरोबर आहे. हा, मग अधिक 2. 12 चा वर्ग किती? 144. अधिक 2 किती आलं? 146. हा, सांग मग हे. 14 चा वर्ग 196. 14 चा वर्ग किती? 196. अधिक किती करायचं? 2 आहे का ऑप्शन मध्ये? आता नाही, म्हणजे चुकलो असं नाही लागत. हा, मग आता काय करायचं? चुकलं, कारण 196 अधिक 2 म्हणजे 198 पाहिजे होतं. मग हा पर्याय, हे जे आपण बायोलॉजिक वापरलं का नाही ते वापरून चालणार आहे का? नाही. नाही. मग सांगा आता, हे इरेज करू? हो. चला सांगा मग दुसरं कोणतं असू शकतंय? कापड कुठं गेलं? हा, सांगा मग कोणतं बरोबर येईल आता? वापरा आता. दुसरं 12 चा जर वर्ग 144 केला, 2 आणि 1 3. बरं, 3 केलं तर 147 आलं. हा, हो, 147 आलं. मग ते पण नाही वापरू शकत, कारण आपल्याला तर 100. जरासा विचार कर, जमते. जरा असा विचार करायचा. आता मी तुला 4 सांगते: बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. यापैकी कुठलं तरी एक आहे तिथं. आता मी हिंट दिल्या, आता तेवढं डोकं वापरायचं. काय असू शकतं तिथं? बरोबर होतं की 12 चा वर्ग 144 हे बरोबर आहे तुझं, पण त्यात काय करायला पाहिजे मग? टीचर थांबा बघतो. हा,
टीचर कुणाचा गुणाकार मग हे हा. लिहू शकतोय 28. नाही बाळा, हे हेच 2 1 गुणिले 2 कर ना, अंकांचा गुणाकार, अंकांचा के बे. गुणाकार कर ग. बेक बी आलं का? आम्ही त्याच्यात अधिक 2 गुणाकार मिळवलाय. 14तून 196 हा. आणि 4 196 आणि 4. 14चा वर्ग 196 आणि 196 मध्ये किती? 4 किती तिसरा? म्हणजे 4, म्हणजे 196 अधिक सांग 4 4 झाले घाण ते 200. 200. म्हणजे ऑप्शन क्रमांक किती आला? तिसरा. तिसरा. आलं का लक्षात? मग आपल्याला काय येतं ह्याच्यापेक्षा ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? आता जमेल ना? हो. नोट डाऊन करून घे. हो. बस खाली. बुद्धी वापरायला लागते बाळा. वर्ग वगैरे सगळे झालेले आहेत, पण त्याचं लॉजिक वापरायला पाहिजे. कसं आहे, ऑलरेडी झालेले आहेत ना हे सगळे वर्ग वगैरे. गणितामध्ये किती आपण हे केले, त्याच्यात प्रॅक्टिस झालंय. चला सांग बाळा, काय येणार? 5वा प्रश्न बघा. 16 64 तर 49 ला किती? तिसरा. कशावरून सांग? 4चा वर्ग 16 मग Very 4चा घन 64. हा, 4चा घन पण 64 आला. 4चा वर्ग 16, 4चा घन 64. मग इथं किती? 7चा वर्ग 49 आणि 7चा घन किती येणार? 7चा घन 343. 343. आणि बाळा मला सांग, ह्याचा घन 343 म्हणून ऑप्शन क्रमांक तिसरा आला. 216 कितीचा घन आहे? 216. हा, 216 कितीचा घन आहे? नाही घन नाही घन 216. आहे का? हा, कितीचा आहे? 6चा. हा, सहाचा. 6चा. बरोबर. चला घन म्हणा सगळे. घन म्हणा, सारखं कन्फ्युजन होतंय. 1चा घन 1 2चा घन 8 3चा 27 4चा 64 5चा 125 6चा 216 7चा 343 8चा 8चा हा 721 नाही 8चा 512 512 9चा किती 509चा काय हा 9चा सारखं 729 हा बरोबर 29 आणि 10चा 1000. हा. चला पुढचं सांगा आता. नेक्स्ट 6वा सांगा. 25 126 कसं काय आलं? तर 81 बरोबर किती येणार? 25चा वर्ग केला तर हा बरोबर आहे की. नाही टीचर 5चा घन 125 अधिक 1 टीचर हा, 5चा बरोबर. घन 125 अधिक 1 5चा घन आता 125 9चा अधिक एक. घन अधिक 1 हा कितीचा आहे? 9चा वर्ग 81. मग काय करायचं इथं? 9चा घन अधिक 1. 9चा घन किती येणार? टीचर दुसरा 9चा घन हा 729. 729 अधिक 1 म्हणजेच किती आला? 730. आलं का लक्षात? त्याच्यासाठी तुझं घन पाठ असणं खूप गरजेचं आहे. कळालंय का कसं सोडवलं होतं? हो पुढचं सांगा आता. 38 ला 30 कसं काय आलं? तर मग 29 ला किती येणार? 38 ला 30 कसं काय आलं? टीचर 8 वजा 5 केलं 3 8 वजा 5 केल्यावर 3 हा 8 वजा 3 हा 5. 8 वजा 3 किती आलं? 5. हा पुढं आणि पुढं काय करायचं म्हणून 30 आलं इथे? मग 6 मग पुढच्याच लॉजिक लागतंय का तेवढं बाळा? बर तुझ्या म्हणण्याप्रमाणे घेऊयात. किती आलं? 5 आलं. 5च्या नंतरची संख्या किती आहे? 6 का? मग 5 गुणिले 6 बरोबर 30 आलं. आता हे जे लॉजिक इथं वापरलंस का तेच आता 29 ला वापरायचं. सांग. 9 वजा 2 7 9 वजा 2 किती आलं? 7 आलं. हा गुणुले 8 गुणिले पुढची संख्या घ्यायची का पाठीमागची? पुढची 7 8 56 56. 7 8 56. पर्याय क्रमांक किती आहे? तिसरा तिसरा. चला जमलं की. नेक्स्ट सांगा आता. त्याचं काय वापरलंय? 12 ला 72 आलंय तर 16 ला किती येणार? 12 × 72 हा बर 12 संग 72. पुढं आता 16 गुणुले 6 हा 16 गुणिले 6 किती येणार? पण टीचर नाही लागत नाही लागत. बर मग दुसरं सांगा. हे नाही लॉजिक लागत तर ट्राय करून बघायचं ना. 2-3 लॉजिक बघायची कुठलं बसू शकतंय. 16 संग 96 येणार. ऑप्शन मध्ये 96 आहे का? आहे का 96? नाही. मग आपल्याला येऊन काय उपयोग आहे का? आपल्याला जे आलं ते ऑप्शन मध्ये असायला पाहिजे का नाही? मग 96 हे बसत नाही म्हणजे ह्याचा अर्थ हे आपण जे लॉजिक वापरलं का ते चुकीचं आहे. बरोबर का? हा आता
हा. टीचर असं केलं तर चालेल. कसं करायला लागेल सांग. आता 2 आणि 1 3, 3 ची दुप्पट 6, हा मग 12 सक 72. 12 सक 72. मग इकडं पण बघायचं ना, 16ला पण तसं लॉजिक लागलं पाहिजे. आणि आपण जे लावलं तू जे म्हणतेस का नाही ते इथं ऑप्शन मध्ये आहे का हे पण बघायचं. आहे का ऑप्शन मध्ये तसं तू म्हणतेस ते. मग आता तिचे 16 गुणिले 14 केलं पाहिजे. 16 गुणिले 14, मग 12 गुणिले किती केल्यावर 12 येणार मग असं नाही का. दोन आणि- आल्याच जवळ बरोबर आहे. काय करायला पाहिजे सांग. 2 आणि 1 हे बघ, एक काम करायचं, 12चा वर्ग कर. 12चा वर्ग किती आला. 144. हा, मग 144. मग 144चा निम्म किती येते बघायचं. 144 72. हा, 144च्या निम्म 72 आलं. 144 भागिले 2 केल्यावर 72 आलं. मग आता हे जे लॉजिक वापरलंस का नाही तेच पुढे वापर. काय केलं सांग आता. 16चा वर्ग हा. 256 16चा वर्ग किती 256. हा, आणि काय करायचं 256 ला पुढं भागिले 2. बर, किती येणार मग 256 ला भागिले 2 केल्यावर. तोंडीच करायचं. हा 128. हा, बरोबर आहे की 128. 128. हा, इथं बे के बे आला आणि परत बे चौकानी सॉरी बे दोन्ही 4 आणि परत आलेले किती 82 16. म्हणजे ऑप्शन क्रमांक किती आहे ह्याच्यातला. दुसरा. हा, आलं का लक्षात. एक नाही जमलं तर बाकीचे 2-3 लॉजिक कोणतं जमेल ते ट्राय करून बघायचं. घे लिहून आता. चला सांगा. 90चं काय लॉजिक. 5 120 आहे तर 4 किती येणार. 5चा घन 125 वजा 5 120. 5चा घन 125 वजा 5 केलं तर किती आलं 120. सांगा मग तसं 4चा घन 64 वजा 4. 4चा घन 64 वजा 4 किती येणार 60. ऑप्शन क्रमांक किती पहिला. येणार पहिला. चला नेक्स्ट सांगा आता. 64 ला 18 आहे तर 144 ला किती येणार मग. 64 ला 18 कशावरून आलेला आहे. 64 ला 18 कशावरून आलेला आहे. 64 ला 18. हा, कशावरून आले बघा बरं. काय वापरलेलं असेल म्हणून तसं आलेलं आहे ते. काय असेल असं लॉजिक त्याच्यामध्ये की असं असल्यामुळे आलेलं आहे ते. 64च्या निम्म करा. 64 भागिले 2 केलं किती आलं 32 आलं का. बरोबर का. 64 भागिले 2 केल्यावर 32 आलं. मग आता ह्याचे किती झाले 3 दुनी 6 आणि परत अजून काय करायला पाहिजे बघ बरं त्याच्यात. 3 दुनी हा, बर साहित्रिक 18. बर पुढं सांगा आता. साहित्रिक 18 तर आता हेच असंच लॉजिक आपल्याला तिकडे पण वापरायला पाहिजे ना. पहिल्यांदा काय करायचं 144च्या निम्म 72 आलं आणि 72 मधलं परत काय करूया. गुणिले 3. हा, नाही पण ह्यांचं हे करायचं नाही का. इथं 3 दुनी 6 ना, म्हणजे 7 दुनी 14 14 28 14 त्रिक 42. ऑप्शन मध्येच नाही. ऑप्शन मध्येच नाही. म्हणजे तो लागणार नाही. नाही लागणार. मग आता दुसरं शोधायचं लगेच. दुसरं कुठलं बसू शकतं शोधा. चला वापरा डोकं. कुठलं बसू शकतंय बघ पुन्हा. कुठलं बसू शकेल. 64 ला तसं दिलेलं आहे तर मग 64 भागिले 2 तर काय त्याचं होऊ शकेल. काय येणार बघा. किती असू शकते त्याच्यासाठी. तसं लॉजिक जमतंय का त्याला. 64 भागिले 2 केलं पण त्या दोघांचं करून येत नाही ना. 3 दुनी 6 झाले ना ते. मग तसं कुठं जमतंय तेव्हा. काय वापरूयात बघ बरं. 144 केलं तर किती आले निम्म 72 आणि 72 भागिले परत किती करायला पाहिजे. 44 भागिले 72 म्हणजे 7 दुनी
14 इथं नाही 64च्या ऐवजी आपण एक काम करूया. 64च्या ऐवजी जर आपण 72 घेतलं, बघा आता 72 18 जर आपण असं क्वेश्चन घेतलं तर त्याचं लॉजिक जमू शकेल. बघा काय होईल, 64 72 भागिले 2 म्हणजेच किती आलं, 72 ला भागिले 2 केल्यावर किती आलं, 3 हा 36 आलं. मग ह्या दोघांचा गुणाकार केला तर किती येणार, 36 म्हणजे 3 गुणिले 6 केलं तर किती, 18 आलं का. मग आता सेम असंच बघूया, तिथं 144 निम्म किती आलं, 72 आलं का. आणि 72चं निम्म जे आलेलं आहे त्याच्यातल्या जो संख्या आल्या त्यातल्या अंकांचा गुणाकार करायचा. 7 गुणिले 2 किती होणार, 14. म्हणजे ऑप्शन क्रमांक कितवा येणार, कितवा येणार, पहिला. हा बुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक झाली त्याच्यामुळे 64 ला 18 असं नव्हतं तर 72 18 असं आहे. बोला पुढचं दुसऱ्याला सांगतात. 11वा प्रश्न, काय लॉजिक वापरायचं, तिसरा कशावरून तिसराला, 7 चोक 28 9 5 45. हा बरोबर आहे. 7 गुणिले 4 आलेलं 28 झाले आणि दुसरं किती येणार, 9 गुणिले 5 आलेले किती, 9 5 45. ऑप्शन क्रमांक कितवा येणार, तिसरा. चला पुढचं सांगा. 392 ला 14 आलंय तर 592 ला किती येणार, 14. कशावरून, अंकांची बेरीज सांगा किती येत्या, 14 येत्या. 3 अधिक 9 अधिक 2 किती झाले, 9 3 12 आणि 2 14 आणि 5 अधिक 9 अधिक 2 बोला किती झाले, 16. म्हणजे ऑप्शन क्रमांक कितवा येतोय ह्याच्यामध्ये, चौथा. आलेत का लक्षात, हो. चला घ्या नोट डाऊन करून आता. झाले का सगळे, करू का इरेज बोर्ड वरचे, हो. घे तरी. चला 13वा प्रश्न बघा काय दिलाय, बघा जरा काय करायला पाहिजे. 42,711 ला 5 येणार तर 3,297 ला ऑप्शन मधला कोणता बसणार सांगा. काय लॉजिक वापरणार ह्याला, हा वापरा बुद्धी. काय करायला पाहिजे, का आला असेल 5 असं वाटतंय तुम्हाला ह्या प्रश्नावरून, का तिथं 5 घेतला असणार आहे त्याने, होय की. पण काय क्रिया केली तेच ओळखायचं ना, जरा बुद्धी लावा की म्हणजे कळणार. बुद्धिमत्ता म्हटलं बुद्धी वापरा की जराशी. हा बरोबर आहे तुझं, ते जे संबंधितच आहे. सांग काय येणार, पहिला काय करायला पाहिजे, 1 अधिक 1 2 2 अधिक 2 4 4 अधिक 4 8. कुठलं 4 अधिक 4 8 करणार बाळा, त्या पहिल्या ह्याच्यातलं 42,711 म्हणलं, हा 7 आणि 4 8 9 हा 10 बरोबर 11 आहे, बरोबर आहे. 11 कळालंय आणि तुला 2 सांग. हा 12 13 हा, 13 14 आणि 15 हा. 15 म्हणलं 5 1 5 छान 6 छान छान छान. हा आलं 15. ह्याच्या लक्षात. काय करायचंय बघ, बरोबर आहे. बेरीज किती आली ह्याची, ह्या सगळ्यांचे 4 अधिक 2 अधिक 7 अधिक 1 अधिक 1 बरोबर 15 आली का. होय. आणि ह्या 15 ला 3 न भागायचं 5 आलं. आलं का लक्षात, होय. ही बेरीज 15 आली होती, 15 ला 3 न भाग आलं का 5. मग होय. आता सेम लॉजिक पुढे वापरायचं. काय करणार मग, 3 अधिक 2 अधिक 9 अधिक 7 हा 9 किती 7 आले? 21 9 7 16 16 2 17 18 18 हा. 3 19 20 हा 21 ला किती न भागणार, 3 म्हणजे उत्तर किती आलं, 13 21 हा आलं का लक्षात? 13 3 7 21. कळालं का लॉजिक कसं वापरलं होतं ते, आलं का लक्षात. सगळ्यांची होय. बेरीज केली, ठीक आहे, बेरजेला सोडू. 3 न भागितलं तर नाही. लॉजिक सांगा की सगळ्यांना पहिला कळतंय ना? 4 अधिक 1 5 5 आणि 3 8 8 आणि 8 16 17 18 18 18 20 आता टीचर 5 आणि 3 7 5 आणि 2 7 किती आली बेरीज, सगळ्यांची बेरीज किती आली सांगा. सगळ्यांची बेरीज आली 18 18 गुणे 36 18 दुनी 36. बरं ठीक आहे. आता तुम्ही म्हणताय तर तसं करूया. पुढे लॉजिक लागतं का नाही चेक करू. 3 2 5 5 5 10 10 7 17 17 21 मग 21 गुणिले 2 केल्यावर 42. 42 नाही म्हणल्यावर दुसरं लॉजिक लागणार. हा मग हे लॉजिक बरोबर आहे का तुम्ही वापरलेलं, नाही तुम्हाला बरोबर वाटतंय पण बरोबर ऑप्शन मध्ये नाहीये. त्याच्यामुळे हे लॉजिक वापरून काय उपयोगाचं आहे का नाही. चला मग आता
दुसरं वापरा. दुसरं काय करायला पाहिजे बघा जरा. दुसरं काय करूयात मग? हे तर नाही वापरणार ना, कारण ऑप्शनच नव्हता त्याच्यामध्ये. हा. 21 आली तर ना. इथं 18 आले ना, आता सगळ्यांची बेरीज केल्यावर 18 आले. आता काय करूयात म्हणजे बघा बरं. बघा बघा काय भागाकार गुणाकार काय करायला पाहिजे. जर असं डोकं वापरा सुटते. काय करूया? छत्तीस का बरं आला असेल सांगा. 36 कसली संख्या आहे त्याच्यावरनं तुम्हाला कळतंय म्हणजे काय केलंय. 36 कसली संख्या आहे सांगा. समसंख्या. अजून एक कसली संख्या आहे? बरं संयुक्त. अजून एक आहे काय नाही. तुम्हाला रोज मी पाठ करायला सांगितलेलं असते, तुम्ही रोज विसरताय. मग हा काय. हा, मग मला सांगा इथं आता 18 आले. मग 18ला काय केल्यावर 36 येऊ शकते? काय केल्यावर? नाही 3 गुणायचं नाही. 3 भागूया म्हणजे सॉरी किती येणार इथं. 3 हे केलं तर किती होणार? नाही होत ना खरं. 3 केलं तरी नाहीच येणार. 18ला 2 केले तरी येणार का बघा 36. मग त्याला आपण जर ह्या सगळ्यांची बेरीज किती आली होती? 21 आली होती ना. 21 भागिले 2 केल्यावर कुठे येत होतं? तेव्हा नाही येत ना. एक काम करा, ह्याला 3 भागूया. तिकडे बघा 3 संग 18 आलं ग. हा. मग परत काय करायचं, ह्या 6चा वर्ग करूया. मग 6चा वर्ग 36 आला का? आता सेम हेच लॉजिक इकडे बघूया. काय करणार? 3 अधिक 2 अधिक 5 अधिक 4 अधिक 7 किती आली होती बेरीज आपली? 21 आली होती. मग काय करायचं आपण? 21 आली होती. 21 ला कितीने भागूया? 2 ने कुठं? मग किती येणार उत्तर? 7 आलं. परत आपण काय केलं होतं? ऑप्शन मध्ये बघा बरं. 7चा वर्ग 49 आहे का ऑप्शन मध्ये? क्रमांक 4. कळालं का कसं लॉजिक वापरलंय? चला आता पुढचं सांगा. 12 आलं. म्हणजेच आता ह्याचं पण काय करणार? 3 अधिक 9 अधिक 2 किती झाली बेरीज? 14. हा 9 3 12 13 14. म्हणजे ऑप्शन क्रमांक कितवा येणार? दुसरा. आलं का लक्षात? हो. कळाले का? जमेल हो. का? स्पॉट बुद्धी चालवायची बिना पुस्तकाचं. आतापर्यंत गणित शिकलोय की नाही त्या ह्याच्यावर आता बुद्धिमत्ताचं लावायची कसोटी. चला सोडू आता. ह्या व्यवस्थित नोट डाऊन करून असंच आता बाकीच्या एक्झाम्पलला पण लॉजिक लावायचं. जमतील ना सॉल्व करायला? इथं पण वर्ग पाठ पाहिजेत का नाही बघा. चला बघा पहिला हे 16वा प्रश्न काय दिलाय बघा. सांगा. 9,999 ला 5,555 नाही तर 8,888 ला ऑप्शन मधला कोणता येणार? काय केलं असेल सांगा. का चौथा येणार? 9 आणि 5 मध्ये 4 चा फरक आला. 8 वजा 4 6. 8 वजा 4 6 येतं. टीचर ऐका. करेक्ट. हा 9,999 वजा 4,444 केल्यावर 5 5 5 5 आलं का? मग सेम ह्याच्यातून किती वजा करूया? 4 हा वजा 4 4 4 किती येणार मग? 4. हा म्हणजे डायरेक्ट तुम्ही 4चा फरक हा सांगितला असता तरी चालत होता ना. इतकं कशाला करत बसायचं? वजाबाकी करत बसायची गरज आहे का सांगा? नाही. मग एवढा वेळ करत बसल्यावर वेळ जाणार ना आपला. मग नाही असं स्मार्ट वर्क करायचं जरा. डायरेक्ट त्याला इथं 4चा फरक आहे म्हणल्यावर अजून कशामध्ये 4चा फरक येईल असा विचार करायचा. काय आता पुढचं सांगा. काय केलं असेल बघा बरं. अपूर्णांकाचं दिलंय की नाही? अपूर्णांक झालेत आपल्याला गणितामध्ये. सांगा मग काय करायला पाहिजे? हा नाही आता पूर्ण समजलं पाहिजे. 6 सकून 42. हा 6 सकून 42. 6 8 7 7 8 8 पण टीचर कसं लागत नाही. 6 सकून 42. पण टीचर मग 7 8 56.
87 मग वापरा काय करायला पाहिजे बघा. चला सांगा, पहिलं सांगा मला. हा बोला, पहिल्याच किती येणार सांगा. 576 ला 192 तर 612 ला किती? चला वापरा डोकं. थांबणारच आहे मी, तुम्हीच सांगायचं आहे लॉजिक. आता हिचं किती येणार? काय केलं असेल बघा बरं. 576 चं 192 कसं काय झालं? कसं काय झालं बघा बघा बघा. चला लवकर. बेरीज असणार नाही, ती शक्यच नाही बेरीज. ऐका सांगा सांगा पटकन. मग एवढा वेळ थांबून बाकीच कधी सोडवणार आपण? नाही 17चा नाही, हा 24चा वर्ग आहे. पण 192 कोणाचाच नाही ना, वर्गच नाहीये तो. 192 ही वर्ग संख्याच नाही. ऐका 576 ला 3 न भागायचं. 576 ला 3 न भागल्यावर किती आलं बघा. पहिला भाग 3 हा, परत 3 किती होणार बघा की 2 राहिले ना. 3 9 27 आणि 2. मग आता 576 ला 3 न भागल्यावर 192 आलं. तर 612 ला पण 3 नच भागायचं ना. बरोबर किती येणार सांगा आता. 612 ला 3 न भागल्यानंतर किती येणार? 712 ला 3 न भागल्यावर किती येणार? सांगा 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 पटकन. लय वेळ घालवला तुम्ही. आवरा लवकर. 612 ला एवढा वेळ लावतात? एवढा वेळ लावायचा का? 2 शून्य कशा? येणारच नाही. 3 2 6 आणि परत किती घेणार? 1 घेणार का? तेव्हा म्हणजे 3 चौक 12. किती आलं उत्तर? 204. चला पुढचं सांगा. 13 ला 104 आलं तर 19 ला किती येणार? 13 ला 104. हा तेराच्या पडीचे चिटर टीचर 4 अधिक 1 4 मध्ये मध्ये शून्य घेतलाय. नाही नाही नाही. आवड 13 टे 104 तर 19 8 किती? 152. नक्की का? ऑप्शन नंबर किती येणार? दुसरा चला आता बोला. हा 11चा वर्ग किती येणार? 121. ऐका 17चा वर्ग गुरु सांगतोय का बसरा. 5 किती आले? 11. 11चा वर्ग किती होणार आहे? 121. मग आता सांग बाळा, काय पुढे लॉजिक वापरणार? तसं 9 अधिक 8 बरोबर हा किती येणार? 17. मग 17चा काय करायला लागणार? वर्ग. हा 17चा वर्ग किती येणार? 17चा वर्ग. हा 17चा वर्ग 324. 324. नाही 100. बोल बाळा किती येणार? तू सांग किती नाही? 196. 17चा वर्ग 196 म्हणजे वर्ग टीचर, पाठच नाही टीचर, तुमचे. सांगू का 324 त्याला टीचर तुम्ही मुद्दामून म्हटलं की 17चा वर्ग तोच का टीचर तो बरोबर फसला त्याचा आन्सर आम्ही सांगा 17चा वर्ग. हा टीचर 324. 324. सगळे हुशार आहात है की नाही? आता राज्यात तुम्हीच येणार आहात. बरोबर आहे. 17चा वर्ग 324. एवढे दिवस वर्ग पाठ करा. शिस्त करा. 18चा वर्ग किती येतो? 324. हा मग टीचर तुम्हाला काय 17चा वर्ग विचारलंय? 289. हा 17चा वर्ग 289 आहे. चला आता वर्ग म्हणा पटपट. 1चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 5 चा वर्ग 25 6 चा वर्ग 36 7 चा वर्ग 49 8 चा वर्ग 64 9 चा वर्ग
राहिलेले परत तुमचं तुम्ही करायचे ते. मला सांगा आता 17चा वर्ग म्हणजे 289 आला तर ऑप्शन क्रमांक कितीवा बरोबर आहे? हळू जरा मला ऐकायला येते. काय त्याचं सांगा जरा. एकचा हे एकला एक कावर आला असेल. टीचर एकचा वर्ग एकचा वर्ग 1, 9चा वर्ग किती आहे? 81. पर्याय क्रमांक कितवा येणार? करून आता उगाच ओरडायचं नाही, मला ऐकायला येते. घ्या पटपट आता नोट डाऊन करून. लक्षात आलेत का सगळे? आता फक्त प्रश्न घ्यायचे, उत्तर तुमचं तुम्ही. आता एकदा तुम्हाला समजावून दिलेत का नाही, लॉजिक लक्षात आले तर नुसते प्रश्न घ्यायचे, उत्तराला तुमचं तुम्ही परत विसरायचं नाही. म्हणून आपलं आपण डोकं चालवायचं. सगळ्याच्या सगळं बोर्डवरचं अजिबात उतरून घ्यायचं नाही. लावायचं ना जरा लॉजिक, काय आठवायचं जरा असं काय वापरलं असेल ह्याला. सोडवून दिल्यावर परत आठवणार की तुम्हाला. अजून पण वेळ गेलेला नाही. वर्ग आणि घन पाठ करा. बऱ्यापैकी सगळे सहसंबंध परत काल शिकवलेले गटात न बसणारे वगैरे आहेत ते, गटाशी जोडणारे पद वगैरे किंवा गटात न बसणारे सुद्धा ह्याच्याशी पण संबंधित जे प्रश्न येतात ते अशाशी रिलेटेड आहेत बघा. वर्ग घन वगैरे हे तुम्हाला पाठ करायलाच लागणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघूया आता.